मत्तयाचा 6 अध्याय 34 वचन. ह्यास्त उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. यस, आमेन. जय ख्रिस्ट माय फॅमिली. कशा आहात तुम्ही सर्वजण? आजच्या ह्या अद्भुत दिवसासाठी परमेश्वराने किती हे सुंदरसं वचन दिलेलं आहे आपल्याला, की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे, की आपण काय आहे, ह्यास्त उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला. तर आजचा हा दिवस, आजची ही वेळ, आजचा हा क्षण फक्त तो आपल्या हातात आहे प्रियांनो. आणि उद्याची चिंता आपण काय उद्याला सोडली पाहिजे, कारण उद्याचा दिवस हा कसा येणार आहे हे आपल्याला नाही, पण फक्त आणि फक्त आपल्या परमेश्वराला ठाऊक आहे, माहिती आहे. तर त्यामुळे वचन काय सांगत आहे, की उद्याची चिंता करू नका. हो, कित्येक लोक आहेत की जे फ्युचरमध्ये जगतात. हो, त्यांना प्रेझेंटचं, आजचं, वर्तमानाचं काही देणं घेणं नसतं. ते फक्त उद्याची चिंता करतात, झुरतात, व्याकुळ होतात आणि त्या उद्याच्या चिंतेपायी ते काय होतात, कमकुवत बनतात. तर परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगत आहे, की उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला. आजचा हा दिवस, आजचा हा वेळ आपल्या हातात आहे प्रियानो. तर आज आत्ता या क्षणाला आपण काय करतोय, आजच्या दिवसभरात आपण काय केलं हे आपल्याला जाणणं महत्त्वाचं आहे, किंवा आजच्या दिवसात आपण काय करू हे ठरवणं आपल्याला महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. यस, कारण कित्येक लोक आपण पाहतो हे जगिक जीवन जगत असताना, की एखादं दुःख, एखादी घटना घडली तर त्याचं त्या घटनेचं दुःख ते लोक काय आयुष्यभर करतात, किंवा 4-6 महिने करतात. तर परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगत आहे, की ज्या दिवसाचे दुःख हे त्या दिवसाला पुरे. कारण परमेश्वर असं सांगतोय वचनाद्वारे, की ज्या दिवसाचं दुःख म्हणजे आजचं दुःख जर आपण आज संपवून टाकलं तर आपल्याला उद्याचा दिवस हा काय नवीन उमेदीचा, नवीन जोशचा राहणार आहे, आनंदाचा राहणार आहे. त्यामुळे परमेश्वराचं वचन आपण पालन करणं गरजेचं आहे. वचन एका ठिकाणी असंही सांगतं प्रियांनो, की उद्याची चिंता करू नका. हे जे वचन दिलेलं आहे परमेश्वराने, की तिथं असंही एक वचन सांगतं, की तुम्ही चिंता करून का तुमच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास समर्थ आहात का, किंवा तुम्ही तुमच्या डोक्याचे केस हे काळे किंवा पांढरे करू शकता का चिंता करून. असं वचनाद्वारे परमेश्वराने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर त्यामुळे आपण जर ह्या गोष्टी काहीच करू शकत नाही तर निव्वळ चिंता करणे हे कितपत योग्य आहे, किंवा चिंता करून आपल्याला काय मिळणार आहे. आणि हो, दुःखाचा प्रसंग येतो जगिक जीवन जगत असताना. आयुष्यामध्ये उतार चढाव हे येणारच असतातच, कारण दर दिवस हा सारखा नसतो, दर दिवस हा वेगळा असतो, चॅलेंजिंग असतो. पण परमेश्वर आपल्या जर सोबती असेल तर आपल्याला त्याची चिंता करण्याची गरज नाही. आणि दुःख तर आपण केलंच नाही पाहिजे, कारण ठीक आहे आपण मानव आहोत, आपण परमेश्वरा एवढे काय सामर्थ्यशाली नाही आहे, पण आपण ठीक आहे मानव आहोत, दुःख होतं मान्य आहे, पण आपण परमेश्वराचं वचनही पालन केलं पाहिजे. आणि वचन काय सांगतं, की ज्या दिवसाचे दुःख हे त्या दिवसाला पुरे. तर आपण ह्या वचनाचा काय तंतोतंत पालन करणं महत्त्वाचं आहे. आणि आपण जेव्हा अशा अडचणीत प्रसंगात सापडू तर तेव्हा आपण हे वचन ग्रहण करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ह्या वचनांची आपण त्या परिस्थितीमध्ये घोषणा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे प्रियांनो. तर ह्या सुंदरशा वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया. आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद 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 पवित्र अति पवित्र सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान तुला देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, हा सुंदरसा दिवस आमच्या जीवनात जोडलास बाप्पा, त्याबद्दल तुझे आभार मानते माझ्या राजा. हे अद्भुतचं वचन दिलेस माझ्या राजा, त्याबद्दलही तुझे आभार मानते परमेश्वरा. किती सुंदर आणि किती अद्भुत वचन आहे तुझं माझ्या बाप्पा, की उद्याची चिंता करू नका आणि आजचे दुःख हे आजच सोडून द्या. येस लॉर्ड, आम्ही या वचनावर चालण्यासाठी, हे वचन ग्रहण करण्यासाठी आम्हाला सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. ज्या कोणत्याही लोकांना या वचनाची गरज आहे माझ्या बाप्पा, त्यांच्यापर्यंत हे वचन पोहोचण्यासाठीही तुम्ही सहायता आणि मदत करा. ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणा का पित्या, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत प्रभू येशूच्या आगमनापर्यंत असो. परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. थँक्यू सो मच.
धन्यवाद.